छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंड्री रिजन सी चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स, सेंट्रल JMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्व कोर्सबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तसेच जर तुम्हाला इतर राज्यामध्ये जर ॲडमिशन घ्यायचे असेल तर याबद्दल पण तुम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन केले जाईल. तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर हा स्क्रीनवर दिलेला. तर सर्वप्रथम व्हिडिओ सुरू करायच्या आधी हे जे रिजन आहे रिजन सीचं त्याच्यामध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट आहेत त्याबद्दल माहिती करून घेऊया. सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार हे जे डिस्ट्रिक्ट आहेत रिजन सी मध्ये येतात. आता रिजन सी मध्ये किती कॉलेज आहेत तर रिजन सी मध्ये एकच कॉलेज आहे, KNP वेटरनरी कॉलेज ऑफ सांगली, एकच कॉलेज आहे. आणि रिजन सी जे आहे सर्वात जास्त कट ऑफ जाणारे एकमेव रिजन आहे. का कट ऑफ जातो? एक ते या कॉलेजमध्ये सीट्स कमी येतं, त्याच्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट पण जास्त येतं आणि इथल्या विद्यार्थ्यांचा वेटरनरीकडे कल पण जास्त आहे. यामुळे या रिजनचा कट ऑफ जो आहे सर्वात हाय जाण्याची जातो प्रत्येक वर्षीच. तर KNP वेटरनरी कॉलेज सांगली कॉलेजमध्ये टोटल जे आहे तर हे रिजन काय असतात तर रिजन बद्दल पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो. रिजन म्हणजे काय तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कोणत्या पण वेटरनरीमध्ये दोन रिजन तयार केले आहेत. एक स्टेट रिजन आणि एक रिजन कोटा. एक स्टेट कोटा आणि एक रिजन कोटा. तर रिजन कोट्यासाठी तिथल्या जर जिल्ह्यामधले समजा हे मी जे जिल्हे सांगितले तर सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि नंदुरबार या एवढ्या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांची 12वी किंवा ते जे तिथले रेसिडेन्स असतील त्यांना KNP वेटरनरी कॉलेज सांगलीमध्ये 70% सीट रिझर्व राहणार आहेत. आणि जर इतर इतर जिल्ह्यामधले विद्यार्थी जर KNP वेटरनरी कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घेऊन इच्छितात तर त्यांना फक्त 30%च रिझर्वेशन राहणार तिथे, म्हणजे 30% जागा त्यांना तिथे राहणार आहे. अशा प्रकारे त्याचं डिव्हिजन आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या विदर्भ किंवा मराठवाडा या रिजनमधले जर विद्यार्थी KNP कॉलेज ऑफ वेटरनरीमध्ये जर ॲडमिशन घेऊन इच्छितात तर त्यांना फक्त 30%च जागा तिथे रिझर्वेशन असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर KNP वेटरनरी कॉलेजमध्ये टोटल जे आहे 51 सीट आहेत. तर 51 सीटचं त्यांनी कशा प्रकारे गेल्या वर्षी डिस्ट्रीब्युशन केलं होतं. 36 ज्या सीट्स आहेत तर रिजन कोट्यासाठी सोडल्या होत्या, म्हणजे रिजन कोट्यासाठी गेल्या वर्षी 36 सीट होत्या आणि 15 ज्या सीट्स होत्या स्टेट कोट्यासाठी. सर्वात कमी सीट असलेलं एकमेव कॉलेज आहे. तर रिजन सीचा गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता याबद्दल एकदा नजर टाकूया. EWS कॅटेगरीसाठी 463, SCBC कॅटेगरीसाठी 476, OBC कॅटेगरीसाठी 488, NTB कॅटेगरीसाठी 450, NTC कॅटेगरीसाठी 475 आणि जनरल कॅटेगरीसाठी 500. पुन्हा एकदा सांगतो. EWS कॅटेगरीसाठी 463, SCBC कॅटेगरीसाठी 476, OBC कॅटेगरीसाठी 488, NTB कॅटेगरीसाठी 480, NTC कॅटेगरीसाठी 475 आणि जनरल कॅटेगरीसाठी 500. या रेंजमध्ये जर तुम्हाला प्लस मायनस 10 ते 20 ते 30 जर मार्क असतील तर तुम्हाला या रिजनमध्ये नक्की वेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटू शकते. आणि इथे कसं एकच कॉलेज असल्यामुळे इथे कट ऑफ हाय जातो. आता हा पूर्णपणे कट ऑफ कसा खूप जास्त व्हेरिएशन करणार आहे. एक तर या रिजनमध्ये वेटरनरीसाठी विद्यार्थी पार्टिसिपेट जास्त करतात आणि जास्त जर कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं तर या रिजनचा कट ऑफ हाय जाऊ शकतो. यावर पूर्णपणे डिपेंड करतो किती विद्यार्थी कुठे पार्टिसिपेट करतात. आणि जास्त जर विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं तर कट ऑफ जास्त वाढतो, कमी जर विद्यार्थ्यांनी केलं तर कट ऑफ कमी जातो. पूर्णपणे विद्यार्थ्याच्या पार्टिसिपेटवर डिपेंड आहे. आणि एक्झॅक्टली जो कट ऑफ आहे तर वेटरनरीची मेरिट लिस्ट आल्यानंतरच एक्झॅक्टली कट ऑफ काय येऊ शकतो हे समजू शकते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. आणि मी रिजन डी असो, A, B, C, D
सर्व रिजनचे कट ऑफ मी अपलोड केलेले इथं सी डीचा पण अपलोड करणार आहे. तर हे सर्व तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर कोणत्या रिजनचा कट ऑफ काय असू शकतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.